मला उद्धव ठाकरेंनी बोलावलं होतं, तसंच मी मुलीसाठी तिकीटही मागितलं नव्हतं असा दावा करणाऱ्या बंडखोर खासदार संजय दिना पाटलांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार हल्ला चढवला। मुलीला तिकीट मिळवून देण्यासाठी संजय दिना पाटलांनी थैथयाट केला। मिंदे गटात गेल्यानं त्यांना खोटं बोलण्याची सवय लागल्याचा घणाघाती आरोप राऊतांनी केला। तर या वादामध्ये मनसेनंही उडी घेतली। ही जागा मनसेचीच होती। राजूल पाटील यांना भांडूपची जागा देणं चुकीचं होतं अशा शब्दात मनसेनंही संजय पाटलांना लक्ष्य केलं। त्यामुळे संजय दिना पाटलांचं वक्तव्य त्यांच्यावरच उलटताना पाहायला मिळालं। दरम्यान बंडखोरांविरोधात ऑपरेशन तुडवा राबवणार असल्याचा इशारा संजय राऊतांनी दिल्यानंतर संजय दिना पाटलांनी ठाकरेंच्या शिवसैनिकांना धमकीवजा इशारा दिला। मैं पुलिस विलिस के भरोसे पे नहीं, हम लोग हर चीज़ से इक्विप्ड रहते हैं और आएंगे। और किसी मेरे को तो छोड़ दो, मेरे घर वाले को या किसी को भी टेढ़े नज़र से भी देखा, घर में घुस के एक बार ऐसा ही हुआ था, उनको याद नहीं है। उनको बोलो जो उनके दादाजी होंगे किसी के जिंदा, तो एक बार ऐसे ही मेरे पिताजी के टाइम आए थे, 5 लोग मरे थे, 5 लोग मारे थे हमने। हाँ, वैसी दोबारा वो स्थिति नहीं हो। हाँ, मी लागतो नादाला, चल चल मी तुझ्या नादाला लागतो। त्या बंधू बिंदू काय आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटील, आता नाव घेऊन बोलतोय मी। चल, हे शिवसैनिकांना बंदुका दाखवू नकोस तू। मी इथेच आहे भांडुपला, मी कधी या भाषेचा वापर करत नाही। बंदूक काय दाखवतो साल्या तुम्हाला? शिवसैनिकांना बंदूक दाखवतो, गद्दार माणूस। हे धंदे करायचे नाही, गद्दारी केली आहे ना, 50 कोटी गिळले आहे ना, मग नीट गप्प बसायचं।